शिट्टीचा सेल आहे, खेळणाऱ्याचा खेळ आहे, खेळण्याचा आहे अवघा 14-15 वर्षाचा मुलगा जो खोपोली ट्रेनमध्ये ही तोता शिट्टी विकतोय. या शिट्टीचे तो वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढून दाखवतो. खरं तर मला एवढ्या शिट्ट्यांची काही गरज नव्हती, पण तरी देखील मी त्या खरेदी केल्या. कधी कधी कसं असतं, आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नसते, पण त्या गोष्टीच्या बदल्यात दिलेल्या पैशांची त्या विकणाऱ्या व्यक्तीला खूप गरज असते. त्यामुळे विनाकारणही कधी कधी काही गोष्टी खरेदी कराव्या, उपकार म्हणून नाही तर मदत म्हणून. आणि या मुलाची विकण्याची पद्धतही इतकी हटके आहे की मी ऐकतच बसली. म्हणतात ना, जबाबदारी माणसाला खूप लवकर मोठं बनवते. खेळण्याचा सेल आहे, घेणाऱ्यांची मजा आणि बघणाऱ्यांचा हाल आहे. करू नका विचार आणि घेऊन जा दोनच्या, पण विचार केला फेल गेला, भाव केला आणि घरी गेला. भाव घेतलं काय नेणार, तुम्ही नुसतं बघून जाणार. मग घेतलं त्याला देणार आणि हाल बघणाऱ्यांचं होणार. या इकडं बघा तिकडं घ्या.